हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सुप्रभात. आज भरपूर कामं आहेत, केस पण खूप वाढलेली आहेत, बघू शकता. आज हेअरकट पण करणार आहे आणि आज मुलांना पण सुट्टी आहे, कारण की दिवाळीची त्यांना सुट्टी मिळालेली आहे. तसं मुलं पण घरीच आहेत आणि बायको पण सुट्टी घेतलेली आहे. तर आज बायको बनवत आहे इडली. बघू शकता, छोटीशीच आमची किचन आहे. मला वाटते की हे दिल्लीमध्ये राहतात, पण दिल्लीत कसे राहतात हे कोणालाच माहीत नाही. ते छोटीशीच रूम आहे मित्रांनो. जितकी मोठी सिटी राहते ना, तेवढा जास्त खर्च राहते आणि मेट्रोवाली लाईफ म्हणजे ॲडजस्टेबल लाईफ राहते. छोट्या छोट्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. तर त्या छोट्याशाच रूममध्ये आम्ही राहतो, कारण की तसं आम्हाला मोठ्या घराची काही आवश्यकता नाही, कारण की कोणी येत पण नाही आणि पाहुणे कोणी येत नाही आणि आम्हाला तेवढी आवश्यकता वाटत नाही. तर अशा छोट्याशा रूममध्ये आम्ही गेले 10 वर्षापासून राहत आहोत. तर बघू शकता, छोटीशीच रूम आहे. पोरं मस्त टी व्ही पाहण्यामध्ये गुंग आहेत, कार्टून पाहत बसल्यात. आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. तर मेट्रो लाईफ कशीच राहते मित्रांनो, कारण की खूप सगळ्या गोष्टी महाग. इथं दिल्लीमध्ये तर रूम खूप महाग आहेत. बाकी कपडे वगैरे स्वस्त आहेत, पण रूम खूप महाग आहेत. तर अशा मोठ्या सिटीमध्ये खूप ॲडजस्ट करून राहावं लागते आहे. छोटीशी रूम आहे. सगळ्यांना वाटते की कुठं दिल्लीमध्ये राहतात, पण असं छोट्याशा रूममध्ये राहतो हे कोणाला माहीत नाही. जे इथं येऊन गेल्या त्यांना माहीत आहे की आमची रूम किती छोटीशी आहे. पण आरामात इथं कोणी आले तर 10 लोक इथं झोपू शकतात, एवढी जागा आहे. तर मित्रांनो, आज भरपूर कामं आहेत. आज हेअर कट पण करायची आहे, मुलांची पण हेअर कटिंग करून घेऊन यायची आहे. तर थोड्या वेळाने नाश्ता करून झाल्यानंतर जाऊ आम्ही हेअर कट करायला. ताईची पण हेअर कट करायची आहे. ताई इथं पहा. तर हेअर कट करून यायच्या. ताईची पण खूप वर्षानंतर हेअर कट करणार आहोत. कशीची पण हेअर कट करायची आहे. आज आम्ही हेअर कट करायला जाऊ खूप दिवसानंतर. आता आम्ही कटिंग करायसाठी सलूनमध्ये आलो आहोत. फायनली कटिंग करायसाठी. आ जाओ. बैठो. कटिंग करायचं आहे ना, तर इथं थोडा वेळ आता वेटिंग करावं लागणार आहे, कारण की बाकीचे लोक पण हेअर कट करत आहेत. तर इथं कटिंग करायसाठी आता आम्ही आलो आहोत सलूनमध्ये. मिलिटरी कट. सक्षूची पण कटिंग आता होत आहे, हेअर कट. सक्षूची हेअर कट होऊन राहिली आहे. मिलिटरी कट करायला सांगितलं होतं त्याची. चिल्लाव मत. ची सही करत आहे. मशरूम कट ना सही. रडायचं नाही. सही जवळजवळ 8 महिन्यानंतर कटिंग करायला आली, म्हणून ती रडत आहे. तरीची मशरूम कट करायला सांगितलं आहे. खूप दिवसानंतर कटिंग करायसाठी सलूनमध्ये आली आहे. सई सक्षमची तर झाली आहे कटिंग. कशी झाली सक्षू कटिंग? अच्छा लग रहा है. अच्छा
चांगला वाटतं म्हणताय सक्षू. त्याची मिलिटरी कट करायला सांगितलं. पाहू दे. सही सही की भी बनेगी अभी. मशरूम काट अच्छे से, है ना सही. नीचे देखो अभी. तर सई आणि सक्षमची कटिंग करणं सुरू आहे. सक्षमची झालेली आहे पण सईचं आता कटिंग करणं सुरू आहे. खूप दिवसानंतर कटिंग करायला आली आहे सई. सुरुवातीला रडली पण आता शांत बसून आहे. या वर्षी पहिल्यांदाच कटिंग करायसाठी आलो. या वर्षीची पहिली हेअर कटिंग. माझी बारी हेअर कट करायची तर आता मी करत आहे हेअर कट. जरा हेअर कट झाल्यानंतर कंटिन्यू ब्लॉगिंग सुरू करत आहोत. माझे करून द्या. मेरी करके देना. सिंपल सिंपल हाँ कैसे भी करो लेकिन बस बारीक बारीक करके दो. कोई कट वर्क करना नहीं करना है. बारीक करायला सांगितलं. बारीक करो. हाँ बारीक करो बस. साइड में मशीन से कर दो. किसी से भी करो लेकिन बस बारीक करके दो. हेयर स्टाइल करके नहीं देना है. सिंपल. हाँ तर आता हेअर कटिंग झालेली आहे. आता चालू आहे घराकडे. तर घरी गेल्यानंतर आंघोळ वगैरे भेटते आणि पुन्हा बाहेर जायचं. बाहेर जाऊन भेटतो आपल्याला. अरे तुम्ही भी आता आहे बोल ना. तर मित्रांनो सई आणि मी कटिंग करून आलो आहोत. तर कसे वाटत आहोत आमचा लुक, कसे दिसत आहोत आम्ही. सई कशी दिसताय तू. सईचा लुक कसा दिसत आहे नक्की सांगा कमेंट करून. खूप दिवसानंतर कटिंग केली आहे. कशी दिसताय तू सई. तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा सईचा लुक कसा दिसत आहे. तर आम्ही तिघांनी कटिंग करून आलो आहोत आम्ही आता. तर आता सक्षम गेला आंघोळीला. त्याच्यानंतर मी पण जातो आंघोळीला आणि सई पण जाते आंघोळीला. सई आंघोळ करशील का माझ्यासोबत. आंघोळ करून देऊ का तुला. आंघोळ करून बसली आहे बायको. बस मोबाईलच पाय तू घरी राहिलीस का. ए बायको चल जेवण घे लवकर. सई मस्त छान दिसत पण. थंडी हात आहे ग. सई मस्त छान दिसत आहे ना सई. कचोरी दिसून राहिली आहे सई. कचोरी गोल गोल कचोरी दिसत आहे. गोलू मोलू गोलू मोलू दिसत आहे. अरे बापरे गुलाब जामुन दिख रही हो. कौन है गुलाब जामुन. मम्मा गुलाब जामुन है. अरे बापरे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.